कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. TWJ कंपनीचा मालक अखेर जेरबंद. ठाणे पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई. कोट्यावधींची फसवणूक करणारे तिघे अटकेत. समीर नार्वेकर यासह पत्नीला ठोकल्या बेड्या. उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रवादीचा असेल. पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सुनेत्रा पवारांच्या नावाचे जोरदार स्वागत. राष्ट्रवादीच्या घडामोडींवर सामंतांचे मोठे भाष्य. सिंधुदुर्गात निवडणुकीचा ज्वर वाढला. ठाकरे सेनेचा जोरदार प्रचार. मतदारांच्या गाठीभेटीवर दिला भर. अमरसेन सावंत मैदानात उतरले. कुडाळ तालुक्यात प्रचारात आघाडी. आणि गणितात रायगडच्या सुपुत्राची मोठी भरारी. वेद शेठ देशात प्रथम. राष्ट्रीय परीक्षेत पटकावले सुवर्ण यश. माणगावच्या शाळेचे नाव उंचावले. पाहुयात सविस्तर वृत्त. ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या TWJ कंपनीच्या संचालकांना अखेर बेड्या ठोकल्यात. मुख्य आरोपी समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमित बालम यांना गुजरातमध्ये सापळा रचून यशस्वीरित्या अटक करण्यात आली. राज्याच्या तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये या टोळीविरोधात गंभीर तक्रारी दाखल झाल्या होत्या. हातावर पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांपासून ते बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या कंपनीनं कोट्यावधींचा गंडा घातला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून हे आरोपी पोलिसांना सातत्यानं गुंगारा देत होते, ज्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस निरीक्षक माधवी राजे कुंभार आणि त्यांच्या पथकानं अत्यंत धाडसानं ही कारवाई पूर्ण केली आहे. या अटकेमुळे राज्यभरातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला असून ठाणे पोलिसांनी टीकेला आपल्या कामाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. सद्यस्थितीत सर्व आरोपींना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास प्रक्रिया वेगाने सुरू आहे. खेड तालुक्यातील वरवली ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांची नुकतीच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सखोल पाहणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी या विशेष मोहिमेअंतर्गत गावाला भेट दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वरिष्ठ पथकानं गावातील विकास कामे, प्रशासकीय नोंदी आणि दप्तराची प्रत्यक्ष पडताळणी केली. सरपंच प्राजक्ता यादव आणि उपसरपंच रामचंद्र आखाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रानडे यांनी वरवलीने साधलेल्या नियोजनबद्ध विकासाचे भरभरून कौतुक केले. पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाच्या जोरावर वरवलीने इतर ग्रामपंचायतींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलंय. या पाहणीमुळे संपूर्ण ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण असून आगामी काळात अधिक दर्जेदार कामे करण्याचा संकल्प ग्रामपंचायतनं सोडला आहे. ही भेट गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे. रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर अतिशय महत्त्वपूर्ण भाष्य केलंय. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मुंबईत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत जर सर्व आमदारांच्या संमतीनं सुनेत्रा पवार यांचे नाव या पदासाठी पुढे आले तर महायुतीचा एक घटक म्हणून त्यांचे मनापासून स्वागत करू, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. अंकुश काकडे यांच्या विधानावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा खरं तर प्रश्न आहे की कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जर उद्या आमदारांची बैठक होऊन एकमुखानं सुनेत्रा वहिनींचं नाव जर येणार असेल तर हा राष्ट्रवादीचा वैयक्तिक बाब आहे, परंतु आम्ही सगळे त्याचं स्वागत करू. आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना माझ्या माहितीप्रमाणे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी भेटलेले आहेत. आणि या दुर्दैवी घटनेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि पवार कुटुंबियांनी घ्यायचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. 12 डिसेंबरलाच राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. पवारांना राजी करावं हे सांगताना अजित पवारांच्या डोळ्यात पाणी देखील आलेलं होतं. हे शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडेंनी हा दावा केलेला आहे. आता या गोष्टी भूतकाळामध्ये काय काय घडल्यात याची कल्पना आम्हाला तर असू शकत नाही,
परंतु शरद पवार साहेबांनी अजितदादांनी त्यावेळी काय निर्णय घेतले होते, काय त्यांना निर्णय घ्यायचे होते, हे आपण कोणीच आता सांगू शकत नाहीत अजितदादा नसल्यामुळं. त्याच्यामुळे भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थजी असतील, हे कशा पद्धतीनं निर्णय घेत आहेत हेच आम्ही सगळे मिळून पाहतोय. रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्याच्या औद्योगिक प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सध्या महाराष्ट्र वेगानं प्रगतीच्या वाटेवर असून राज्यात मोठ्या प्रमाणात परकीय आणि स्वदेशी गुंतवणूक येत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्राला देशातील क्रमांक 1चे औद्योगिक राज्य बनवण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून लवकरच अनेक नवीन प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत महाराष्ट्राविषयी जर सांगायचं झालं तर प्रचंड मोठ्या पद्धतीनं गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते, हे दावोसमध्ये आम्ही सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं म्हणजे विशेषतः एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजींनी घेतलेले जे निर्णय आहेत आणि त्यावेळी अजितदादा देखील होते, हे अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत. त्याच्यामुळं कुठेही गुंतवणूक कमी होईल असं मला वाटत नाही राज्याचा उद्योगमंत्री म्हणून. आणि त्याच्यामध्ये दावोस हे मूर्तिमंत उदाहरण आहे की 30 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यासाठी गावागावात पोहोचत आहेत. विशेषतः कुडाळ तालुक्यातील पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अमरसेन सावंत आणि आप्पा मांजरेकर यांनी अणाव गावात जोरदार प्रचार फेरी काढली. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या स्थानिक समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्यात. इतर विरोधकांच्या तुलनेत ठाकरे सेनेचे उमेदवार सध्या प्रचारात 2 पावलं पुढे असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. अणाव गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांकडून देखील या दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराचा हा वाढता वेग पाहता आगामी निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे हे आता निश्चित झालंय. मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत गाव पातळीवरील राजकारण आता चांगलंच तापलंय. या संपूर्ण मतदारसंघामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल की आपले खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचं अनेक विकास कामं मी या 5 वर्षामध्ये केलेली आहेत. कालच समोरचा उमेदवार पलीकडच्या वाडीत आले होते आणि त्यांनी सांगितलं की हे घाटचे पेठचं पूल मी केलं. खरोखरच 22 मध्ये आमची सत्ता गेल्यानंतर उद्घाटनाचे मान यांना मिळाले असतील, परंतु याचा पाठपुरावा की कोणी केला हे घाटचे पेठ वाडी किंवा अनाव गावाला पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये एक चांगला उमेदवार म्हणून माझी ख्याती आहे, आपल्यालाही माहिती आहे. आणि त्यामुळेच मी या मतदारसंघातून श्रीदेव रामेश्वराच्या कृपेने निवडून येणार आहे याची मला खात्री आहे. या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आज आमच्याबरोबर अनावचे सरपंच आहेत, दिग्गज सरपंच आहेत. आज या मतदारसंघामध्ये आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मला कुठल्याही कार्यकर्त्याकडे जाऊन अगदी त्याचं मनधरणी किंवा असं करावी लागत नाही. मात्र समोरचे लोकांना याच्यातच टाइम जातो आहे. त्यामुळे उगाच कुठेतरी कोण गेले मला माहिती नाही, परंतु इश्यू एक दाखवायचा एवढेच. आता या ठिकाणी अनावशी लोक सुद्धा आहेत आणि कुठेतरी वातावरण बिघडवायचं एवढंच काम विरोधकांकडून सुरू आहे. दुधावर प्रवेश झाला ते आमचे थोडे सहकारी होते. ते आज जरी त्यांच्याकडे काही कारणास्तव गेले असतील, परंतु निश्चितच ते परत आमच्याकडे सोबत निश्चित परत येतील. आणि हा प्रवेश झाला असला तरी त्या मतदारसंघामध्ये त्या बुथामध्ये आम्हाला मताधिक्य नक्कीच जास्त असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. कारण त्या मतदारसंघामध्ये गेली 5 वर्ष मी सरपंच म्हणून काम करताना कायमस्वरूपी 5 वर्ष या गावातच राहिलो, गावासोबत राहिलो, त्यांच्यासोबत राहिलो. आणि आता सुद्धा आमचे जे सरपंच आहेत लीलाधर राणा ते सुद्धा आमच्याकडे कायम 24 तास किंवा सोबतच असतात. आणि आपण जे विकासाच्या योजना असतील, वैयक्तिक योजना असतील, मग ते आमचे नेते अमरसेन सावंत, जयभारत पालव, वैभव नाईक, विनायक राऊत, विजय उपरकर यांच्या माध्यमातून आम्ही सतत पाठपुरावा करत असतो. त्यामुळे आमचा लोकसहभाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजही आहे, मागे पण होता आणि पुढे पण राहणार आहोत. त्यामुळे जे काही गेले असतील ते आमचेच लोक असतील, पण ते आमच्या सोबतच राहणार आहेत. आम्ही जी काही कामं केली सरपंचाच्या काळात त्यामध्ये आम्हाला जास्त आम्हाला कोविडच्या काळात 1-2 वर्ष भेटला. कोविडच्या काळात सुद्धा आम्ही लोकांना सांभाळून त्यांचे सर्व सुरक्षा घेऊन सुद्धा आम्ही त्यांना जपण्याचं काम केलं. आणि आमच्या गावामध्ये चांगल्या प्रमाणे कोविडचं काम केलं होतं. प्रत्येकाला लसीकरण केलं,
प्रत्येकाला वस्तू पोच केल्या, त्यामुळे आमचा लोकांपर्यंत सहभाग होता आणि आहे. लोकांना त्याची चांगली त्याची जाणीव आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत कोर्ले गटात इंडिया आघाडीचे उमेदवार राजश्री मिसाळ यांच्या प्रचारानं आता मोठा वेग घेतला. शिवसेना, ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या संयुक्त मोहिमेला मतदारांकडून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या समर्थ नेतृत्वाखाली कार्यकर्ते गावोगावी भेटी देऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. राजश्री मिसाळ यांनी आपल्या मागील कार्यकाळात राबवलेली भरीव विकास कामे, उत्तम आरोग्य सुविधा आणि सुरळीत पाणी पुरवठ्याचे प्रश्न या जोरावर त्या मतं मागत आहेत. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सुशिक्षित युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि ग्रामीण खेळाडूंसाठी सुसज्ज अशा अद्ययावत क्रीडा संकुलाची उभारणी ही त्यांची आगामी प्रमुख आश्वासनं आहेत. कोर्ले गटाच्या सर्वांगीण आणि शाश्वत प्रगतीसाठी मतदारांनी आपल्याला यावेळी बहुमतानं निवडून द्यावं असं भावनिक आवाहन राजश्री मिसाळ यांनी केलं आहे. या धडाकेबाज प्रचारामुळे संपूर्ण गटातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असून विजयाचा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. कोर्ले गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार राजश्री प्रशांत मिसाळ व पंचायत समितीच्या उमेदवार सिद्धी शरद पाटील आणि बोर्ली गाणातून वामन केशव चुनेकर हे दोघे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी राजश्री मिसाळ असे तीन उमेदवार आहेत. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस, मनसे अशी आमची इंडिया आघाडी म्हणून आम्ही युती करून आम्ही ही निवडणूक लढवतोय. समोर भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती आहे. त्याच्यानंतर शिंदे गट स्वतंत्र लढतो. अशी तिरंगी फाईट आमची आहे इथे या मतदारसंघामध्ये. तिरंगी जरी फाईट असली तरी आपण मागच्या वर्षी 8,500 मतांनी आपण विजयी झालेले आहोत मागच्या वर्षी. ह्या वेळेला पण मला खात्री आहे का आम्ही 8,500 मतं असली तरी आम्ही ह्या वेळ विजयी होऊ आणि 100% आमचा विश्वास आहे का आम्ही ह्या निवडणुकीमध्ये बाजी मारणार. मी कोर्ले 37 गट या गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि माझे सहकारी सिद्धी शरद पाटील, तसेच कोर्ले गणात सिद्धी शरद पाटील आहे, बोर्ली गणात आहेत वामन केशव चुनेकर, हे माझे सहकारी आहेत पंचायत समितीला. आणि मी अर्ज यासाठी भरलाय की माझ्या प्रभागातील म्हणजे माझे जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील काही व्यथा आहेत लोकांच्या, त्या सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. हो, नक्कीच पडणार, कारण मी जिल्हा परिषदला असताना मागच्या वेळेसही मी कामं केलेली आहेत. कामं म्हणजे एक सातर्डे वलके ग्रामपंचायत आहे, त्या वलके ग्रामपंचायतमध्ये मी मोठं हॉस्पिटल मंजुरीसाठी खूप धावपळ करून ते हॉस्पिटल मंजूर करून घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, गावोगावी मी रस्ते केलेत, साकव बांधलेत, अशी मी कामं केलेली आहेत. पुढचा अजेंडा असा असेल की आता या कलियुगात महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत त्या अत्याचारा संदर्भात मी महिला सक्षमीकरण पहिलं करणार आणि महिलांना जी पाण्याची गरज आहे, म्हणजे प्रत्येक गावात मी आढावा घेतला, त्या आढाव्यात मला जाणून आलं की गावोगावी पाण्याची जी समस्या आहे ते पाण्याची समस्या पहिले सोडवणार आणि महिलांना सक्षमीकरण करणार. पेण तालुक्यातील वडखळ आणि वाशी गणातून भाजपचे अधिकृत उमेदवार प्रभाकर उर्फ हरिओम म्हात्रे आणि विवेक म्हात्रे यांना खारेपाट विभागात प्रचंड जनपाठिंबा मिळत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य हरिओम म्हात्रे यांनी स्वखर्चातून रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यानं मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आणि विश्वास निर्माण झालाय. विशेषतः घोडबंदर, जानवली आणि ठाकूरवेडी या ग्रामीण भागात नियमित पाणी पुरवठा सुरू झाल्यानं स्थानिक शेतकरी आणि कामगार वर्ग अत्यंत समाधानी आहेत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना उमेदवार विवेक म्हात्रे यांनी विरोधकांनी चष्मा बदलून पाहिल्यास आमची सर्व विकास कामे स्पष्ट दिसतील. आम्ही केवळ मतांसाठी नाही तर जनतेचे सेवक म्हणून काम करतो. आगामी निवडणुकीत केलेल्या कामाच्या जोरावरच विजय निश्चित आहे असं ते म्हणाले. यावेळी अनिरुद्ध पाटील, विकास म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या खारेपाट विभागात खऱ्या अर्थाने जो विकास झाला असेल तो सन्माननीय खासदार धैर्यशीलदादा पाटील, आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते तसेच पाण्याची सोय हरिओम शेठ जिल्हा परिषद सदस्य माजी यांच्या प्रयत्नाने
जे आम्ही 1 कोटीची लाईन टाकली JSW च्या माध्यमातून, त्यांचा खारीचा वाटा त्यांचा आहे. आणि विवेक म्हात्रे माजी सरपंच यांच्या माध्यमातून अशी बरीच विकास कामं इथे अंतर्गत रस्ते बरीच झालेले आहेत. त्याच्यामुळं ह्यांना आम्ही खऱ्या अर्थाने इथली जनता हरिओम शेठ आणि विवेक म्हात्रे यांना भरघोस मताने निवडून देऊ. असं आहे की मागील 5 वर्षापूर्वी जो इलेक्शन झाला जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यामध्ये आमच्या या खारपट्टी विभागाने बहिष्कार टाकला होता. बहिष्कार यासाठी टाकला होता की पाणी प्रश्न आणि रस्त्याचा, या आजपर्यंत आम्हाला पाणी या गावात येत नव्हता. टँकरने किंवा आम्हाला वडावपर्यंत जवळजवळ 4-5 किलोमीटर डोक्यावर पाणी वाहून आणायला लागायचं. त्यामुळं आम्ही बहिष्कार टाकला आणि बहिष्काराच्या टाकल्यानंतर या विभागात हरिओम शेठ हे निवडून आले जिल्हा परिषदमध्ये. आणि जिल्हा परिषद जेव्हा निवडून आले त्यावेळी आम्ही त्यांना भेटून आमची समस्या सांगितली की असा असा पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. त्यांनी स्वतःहून खर्चाने आम्हाला वर्षभर टँकर पाणी पुरवठा केला आणि रस्त्याचे जे खड्डे पडले होते त्यांनी स्वतः पावडा घेऊन स्वतः बुंदलेत. आणि त्यामुळे त्या आमच्या विभागातील सर्व इतर कुठल्याही पक्षाची लोक एक असा विचार केला की हरिओम कुठल्याही पक्षाचा विचार न करता आपण एक हरिओम हा ब्रँड ठेवून त्या हरिओमला एक ठोकी मतदान करायचा. आम्ही एक संघाने सर्व एक खुशीने या खारीपट्टीतील सर्व शेतकरी, सर्व शेतमजूर हरिओम शेठ यांच्या पाठीशी, विवेक म्हात्रे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि बहुमताने निवडून आणण्याचा आम्ही कट रचलेला आहे. पहिलं जर मी भारतीय जनता पार्टी व महायुतीमध्ये आभार मानतो की आमच्यासारख्या युवा नेत्याला जर आज आम्हाला पंचायत समितीचा उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचे पहिले आभार मानतो भारतीय जनता पार्टीचे. व तसेच या विभागामध्ये जे बोलतात हरिओम शेठनी काही नाही केलं, हरिओम शेठ पाटील नाही, तर मी त्यांना सांगतो तुम्ही डोळ्याचे चष्मा चेंज करून घ्या. या विभागात एवढ्या पाट्या आहेत ना की तुम्हाला मोजता येणार ना हरिओम शेठच्या पाट्या, एवढ्या पाट्या हरिओम शेठच्या या विभागामध्ये आहे. तसेच आज आपण या बोरजे गावामध्ये ठाकूरबेडे इथं प्रचार करत आहोत. या ठाकूरबेडेची 1 कोटीची पाईपलाईन JSW मार्फत मी सरपंच असताना हरिओम शेठ आणि मी कंपनीमध्ये प्रयत्न करून आज इथे पाईपलाईन टाकलेली आहे. व इथे जो टँकर आहे या लोकांचे हाल होते. आज यांना पार घोडाबंदर पर्यंत पाणी जातो. लोक जे अपप्रचार करतात हरिओम शेठनी काही नाही केलं, अरे हरिओम शेठने भालला पण पाणी दिलंय, सिरकी साईडला पण पाणी दिलंय, अरे इकडे पण पाणी दिलंय, घोडाबंदरला पाणी. अरे तुम्ही केलं काय? तुम्ही होतात कुठे आणि राहतात कुठे हे पहिले विचार करा. आम्ही इथले स्थायिक आहेत, आम्ही इथेच राहतोय. तुम्ही राहता बाहेर आणि इकडे मतं मागायला येतात. तुम्ही लोकांसाठी काय काम करणार? आम्ही इथले तळागाळातले कार्यकर्ते आहोत व तसेच जनतेने आमच्याकडे बघून हरिओम शेठ म्हात्रे जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी मी स्वतः उभा आहे. तर आमच्याकडे विश्वास ठेवून जनतेने आम्हाला चांगला कौल दिलेला आहे. पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आदई पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाचे अनुभवी नेते विलास फडके रिंगणात उतरले असून त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली आहे. गेल्या निवडणुकीत धनशक्तीच्या जोरावर निवडून आलेले प्रतिनिधी गेल्या 8 वर्षात जनतेकडे फिरकलेच नाहीत असा थेट आरोप फडके यांनी केला. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा लढा असल्याचं सांगत त्यांनी जनतेच्या विश्वासावर विजयाचा दावा केला आहे. दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्यांना जनता आता थारा देणार नाही. नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती भस्मा आणि आदई गणातून विलास फडके या दोन्ही उमेदवारांना जनता भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जमिनीवर राहून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच मतदार पसंती देतील असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. विकासाच्या मुद्द्यावर मते मागत असल्याचं यावेळी त्यांनी अधोरेखित केलंय. खरं तर खूप प्रतिसाद मिळतोय, कारण आम्ही सुरुवात तर आदईपासूनच केली आणि आदईला जात असताना आम्हाला आदईमध्ये खूप वेगळा अनुभव आला. तिथला समोरचा पूर्वीचा उमेदवार किंवा जुन्या काही त्याच्या 7-8 वर्षाच्या खूप आम्हाला गोष्टी बघायला भेटल्या, ऐकायला भेटल्या. त्याच्यामुळे आम्हाला तिथं खूप चांगला प्रतिसाद मिळाला. येणाऱ्या मतदानात कारण नक्कीच फरक पडेल, कारण गेली पहिला जे उमेदवार होते त्यांनी 5 वर्षात काही बरेचशा ठिकाणी तर म्हणजे पोचला नाही किंवा त्यांना भेटलाही नाही आणि ज्यांनी मतं टाकले त्यांना ते माहिती नाही. त्याच्यामुळं आपल्याला 100% त्याचा फायदा होईल. पण असं आवाहन करेन की दादागिरी, पैशाची भाषा या गोष्टीला न जुमानता जो आपण तलागालाशी आपण संबंधित आहोत, आपण रोडवर आपण काम करतो, रस्त्यावर काम करतोय आणि आपण जमिनीवरच राहून काम करतोय, म्हणून ते मला आज ह्या वेळेला ॲक्सेप्ट करतील.
बेंगलोर येथे पार पडलेल्या लीड स्कूल ऑफ इंटरनॅशनलच्या ऑल इंडिया चॅम्पियनशिप परीक्षेत रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील वेद अमित शेट यानं दैदिप्यमान यश संपादन केलंय। गणितासारख्या आव्हानात्मक विषयात त्याने संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याचा आणि राज्याचा नावलौकिक वाढवलाय। वेद हा माणगाव येथील लीड स्कूलमध्ये 9वीच्या वर्गात शिकत असून तो लोणेरे येथील प्रसिद्ध डॉक्टर अमित शेट आणि मुक्ता शेट यांचा सुपुत्र आहे। या राष्ट्रीय स्पर्धेतील अत्यंत कठीण फेऱ्यांमधील त्याने वेळेचे अचूक नियोजन करत अचूक उत्तरे दिली। त्याच्या या उत्तुंग यशामुळे केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं विशेष कौतुक होत आहे। ग्रामीण भागातील एका विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। सध्या सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे वेदवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। त्याच्या यशामुळे शेट कुटुंबासह शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। 4.59 correct. Distance covered 200 and speed 70. What is it? 3 hours, correct. Next, simple interest of skip. What is the 17? 17, correct. If A is 8, B is 36. 36, correct. 24 is to 36, the simplistic form of 2 to 3, right. Next, bag has 4 red, 4 blue and 2 green balls. What is the probability of drawing a blue ball? 2/5. 2/5, correct. What is the volume of a cube with side 8 centimeter? 512. 512, brilliant. Next, express 3/20 in decimal form. I've asked the question 5 seconds. 3/20 in decimal form. 0.15. माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील तळेआळीतील साई मंदिरात 29 जानेवारी रोजी श्री साई चरित्र पारायण आणि भव्य साई भंडारा सोहळ्याचं अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। कैलासवासी शंकर रामचंद्र गोसावी बुवा यांच्या प्रेरणेनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटे 5 वाजता काकडा आरतीनं मंगलमय सुरुवात झाली। त्यानंतर अभिषेक आणि 11व्या अध्यायाचे पारायण करण्यात आले। दुपारच्या आरतीनंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो साई भक्तांनी रांगेत उभं राहून घेतला। दुपारी 3 वाजता वाजत गाजत साई पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक तळेआळीतील मंदिरापासून निजामपूरच्या सोमजाई माता मंदिरापर्यंत भक्तिभावात निघाली। ओम साई मित्रमंडळ, श्री साई सेवक मित्रमंडळ, महिला मंडळ आणि समस्त ग्रामस्थांनी या सोहळ्याचे शिस्तबद्ध नियोजन केले होते। संपूर्ण परिसर साईरामच्या जयघोषाने अक्षरशः दुमदुमून गेला होता। या भक्ती सोहळ्यामुळे निजामपूर परिसरात चैतन्याचं आणि मंगल्याचं सुंदर वातावरण निर्माण झालं होतं। भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।